जय मल्हार, आईराजा उद उद, काळेश्वरीचं चांग भले, येडेश्वरीचं उद उद. आजचा जो भाग आहे बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की महाराज अंगात दैवशक्ती येणे किंवा अंगामध्ये संचार येणे, अंगामध्ये देवीचं वारं येणे, देवी असो, खंडोबा असो, भैरवनाथ असो, म्हसोबा असो, कुठलंही दैवत अंगामध्ये येणं हे खरं आहे की खोटं आहे? प्रश्न योग्य आहे. तर हे अंगात येणं खरंही तितकंच आहे आणि खोटंही तितकंच आहे. तर आता काही जणांच्या मनामध्ये प्रश्न येईल की खरंही तितकं खोटंही म्हणजे नेमकं काय, खोटं आहे का? तर खरं आहे, अंगात येणं हे खरंसुद्धा आहे, खरं भरपूर आहे. पण जे तुमच्या मनामध्ये प्रश्न उमटतात हे कशामुळे उमटतात? काही ठिकाणी तुम्ही बघितलेलं असतं की ह्या ठिकाणी अशा अशा पद्धतीने देवरोसपण करतात किंवा देवदेव करतात, काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं, काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं, अशा पद्धती वेगवेगळ्या बघितलेल्या असतात. त्यामुळं तुमच्या मनामध्ये प्रश्न उमटतात की ही नेमकं दैवशक्ती खरी आहे की खोटं आहे? हे नेमकं खरं करतात का खोटं करतात? तर असं काही नाही. कसं असतं, ज्यांना काय वाटतं आपलं नाव प्रसिद्ध व्हावं, आपलं नाव लौकिक व्हावं, हे अशा भावनेची जी माणसं असतात, ह्यांनी काय केलं आहे, एक देवाला बाहुलीप्रमाणे चालू केलं. तर असं माझे हात जोडून विनंती आहे, जो कोणी असं करते त्यांना हात जोडून विनंती आहे की असं काही करू नका. अशी पद्धत की लोकांच्या मनामध्ये काहीतरी वेगळा गैरसमज यावा अशा पद्धतीने कोणीही देवाबाबतीत करू नका. देवाची थट्टा मस्करी ही करू नका. तुम्ही असं केलं तर लोकांच्या मनामध्ये येणं हे साहजिकच आहे. त्यामुळं प्रश्न विचारतात अशा पद्धतीचे की या अंगामध्ये येणं खरं की खोटं? आता बघा, अंगामध्ये खरं कसं येतं? जी काय देवावर मनोभावापासून श्रद्धा आहे, जो कोणी देवाचं नामस्मरण करतो, तेही शुद्ध शरीरानं, अंगावर कुठलेही मळकटलेली कापडं नसावी, रोज स्नान केल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर देवासमोर बसावं, देवाचं नामस्मरण करावं, देवाचं पूजन करावं, देवाचे जप करावा. आणि अशा पद्धतीने जे लोक देवाला पूजतात, देवावर ज्यांची श्रद्धा आहे, देवाला मनोभावापासून पूजतात, ह्या लोकांच्या अंगामध्ये येणं हे शक्य आहे. तर कसं? आता देव अंगामध्ये कसा येतो, देवी संचार अंगामध्ये कशा पद्धतीने येतो? अंबाबाई असो, काळूबाई असो, किंवा खंडोबा असो, म्हसोबा असो, काळभैरव असो, कुठलाही देव असो द्या, देव अंगामध्ये येणं म्हणजे कशा पद्धतीनं? जसं की आता काही जणाच्या देवळामध्ये गेल्यानंतर येतं, काही जणाच्या घरामध्ये देवाची गाणी लावल्यानंतर येतं, काही जणाच्या अंगामध्ये जागरण असल्यावर जागरण ठिकाणी येतं. तर कशा पद्धतीने? ज्या माणसाच्या अंगामध्ये देवी शक्ती येणार आहे त्यावेळेस देव मांडी घालून अशा अवस्थेमध्ये बसलेला असतो, त्याचे डोळे मिटलेले असतात, अंगामध्ये थरकाप होतो, अंग थरथर कापणे, डोक्यामध्ये मुंग्या येणे. तर अशा पद्धतीने त्याच्या अंगामध्ये येतं. तर दैवशक्ती अंगामध्ये आल्यानंतर ज्या माणसाच्या अंगामध्ये दैवशक्ती आली आहे, जो संचार करत आहे, त्यांनी डोळं मिटल्यानंतर तो माणूस, तो जो व्यक्ती आहे ज्याच्या अंगामध्ये दैवशक्ती आली, तो भूतकाळ हे सगळं बघत असतो. म्हणजे त्याला भूत भविष्य हे सगळं समोर दिसतं अशा व्यक्तीच्या. आणि समोर सर्व काही, म्हणजे भूताचा असो किंवा देवाचा असो किंवा करणीचा असो, त्याच्या डोळ्यासमोर येतं, सर्व काही दिसतं. आणि अशा पद्धतीने हे
अंगामध्ये येणं. तर आता काही जणांचा प्रश्न असा असतात की महाराज ज्यांच्या काय अंगामध्ये दैवी शक्ती येते त्या लोकांचे काही जणांचा असंही प्रश्न असतात की महाराज आम्हाला आमच्याकडे बघण्यासाठी पाहण्यासाठी लोक येतात. म्हणजे पाहण्यासाठी म्हणजे काय पाहण्यासाठी की बाबा आम्हाला कोणी करणी केली, कोणी भानामती केली, की कोणी आमचं म्हणजे भांडण न लागावी अशा पद्धतीने कोणी करणी केलेली आहे, किंवा आमच्या घरामध्ये भूत लागलेलं आहे, ह्याला आमच्या आईला, वडिलाला, भावाला, कोणालाही असं भूत लागलेलं आहे. तर ही अशा पद्धतीने लोक बघायला येतात. तर बघायला आल्यानंतर कोडं आमच्याकडून उलगडत नाही, किंवा आम्हाला दिव्य दृष्टी पाहिजे. दिव्य दृष्टी म्हणजे नेमकं काय आहे? आता बघा, दिव्य दृष्टी म्हणजे नेमकं काय आहे? तर दिव्य दृष्टी आम्हाला मिळेल का? आम्हाला दिव्य दृष्टी येईल का? तर आता बघा, दिव्य दृष्टी म्हणजे आपल्या या कलियुगामध्ये, या धक्काबुक्कीच्या संसारामध्ये दिव्य दृष्टी प्राप्त करणं कोणालाही शक्य नाही आणि शक्य होत नाही. दिव्य दृष्टी म्हणजे नाथ शिरोमणी ही एक साधू होते. नाथ शिरोमणी साधू होते. अनेक प्रकारचे नाथ शिरोमणीच नाही तर अशा प्रकारचे अनेक साधू होते पूर्वी. तर ते काय करायचे, एका आश्रमामध्ये जायचे. आश्रमामध्ये गेल्यानंतर असं 12 वर्षे देवाचं नामस्मरण करायचे, तपस्या करायचे, त्या देवाला प्रसन्न करून घ्यायचे. देवाला प्रसन्न करून घेतल्यानंतर